आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री शहांमध्ये 35 मिनिटं चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की फडणवीस आणि शहा यांच्यामध्ये तब्बल 35 मिनिट चर्चा झाली आहे। अर्थ खात्याबाबत चर्चा झाली आहे असं कळत आहे। गेले अनेक 4 महिने झाले हे अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे। आता या अर्थ खात्याबाबत चर्चा झाली आहे। राष्ट्रवादीनं अर्थ खातं देण्याची मागणी केली आणि त्याबद्दल दिल्लीमध्ये जवळपास अर्धा तास 35 मिनिटं चर्चा झाली असं कळत आहे। दादांचं निधन झालं आणि त्यानंतर अर्थ खातं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवून घेतलं होतं। मात्र आता 4 महिने होत आहेत तेव्हा हे अर्थ खातं परत द्या अशी राष्ट्रवादीनं मागणी केल्याचं कळत आहे आणि त्याचवरून आता या ठिकाणी 35 मिनिटं चर्चा झाली आहे। आपल्यासोबत प्रशांत लीला जोडले गेलेत। प्रशांत, आपण पाहतोय की अर्थ खात्याची मागणी राष्ट्रवादीनं पुन्हा केली आहे। पुढे काय होऊ शकतं, या बैठकीमध्ये काय झालं आणि ह्याचा निर्णय काय होऊ शकतो? हे अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी। जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ खाता हवा आहे तर त्या संदर्भात त्यांनी जेव्हा जी मागणी केली त्या मागणीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहासोबत या अर्थ खात्यासंदर्भात चर्चा केलेली आहे। आपल्याला माहीत असेल की अर्थ खात्यासाठी सुनेत्रा पवार असो किंवा पार्थ पवार असो या दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चर्चा केली होती, त्यांना मागणी केली होती। त्याच्या आधारावरती ही मागणी घेऊन देवेंद्र फडणवीस अमित शहांची भेटीला आले होते। जवळपास 35 मिनिटं भेट झाली आणि या भेटीमध्ये अर्थ खात्याच्या संदर्भात चर्चा झाली आणि जवळपास स्पष्ट संकेत मिळते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काही दिवसांमध्ये हे अर्थ खातं बहाल करण्यात येईल। कारण की ज्या पद्धतीनं मागणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे स्पष्ट करण्यात आलं होतं की दादांच्या निधनापूर्वी हे अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून जी खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली होती तेच खाते आम्हाला हवी आहे। त्यामुळे अर्थ खात्या संदर्भातली चर्चा जवळपास पूर्ण झाल्याची माहिती आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे इतर काही खाते बदलाची असेल या संदर्भात देखील देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांसोबत चर्चा केल्याची माहिती पुढे आलेली आहे। शिशा, प्रशांत, आपण पाहतोय की आता अर्थ खातं द्यायचं ठरवलं तरी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये कोणती नावं चर्चेत आहेत? कुणाला हे अर्थ खातं मिळू शकतं? जर बघितलं आपण तर सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं देण्यात येईल। कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं सगळ्यात मोठं खातं जर बघितलं गेलं जे अजित पवार यांच्याकडे होतं आणि अजित पवारांकडे असलेलं खातं सुनेत्रा पवारांना मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची मागणी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील स्पष्टपणे या संदर्भात भूमिका मांडलेली आहे आणि त्याचमुळे आता हे खातं सुनेत्रा पवार यांना निश्चित मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। नक्कीच प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता अर्थ खातं कुणाकडे जातं, महाराष्ट्राचं अर्थ खातं कोणत्या पक्षाकडे आहे हे पाहणं येत्या काही दिवसात महत्त्वाचं आहे।